सरकार बदला, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू, सोयाबीनला 7,000 हमीभाव देऊ, परवडणाऱ्या किमतीत घरं बांधू अशी आश्वासनं उद्धव ठाकरे यांनी मुंबईतल्या बीकेसी इथल्या सभेत दिली। महाराष्ट्र लुटू देत नव्हतो म्हणून आपलं सरकार पाडल्याचा आरोप त्यांनी केला। आणि संपूर्ण राज्यात बेकारीचं संकट फार मोठं आहे। एक तर शेतकऱ्याला भाव नाही, बेकारी वाढते। मी 2 दिवसापूर्वी एका सभेमध्ये सांगितलं, तेच या चॅनलवाले समोर आहेत म्हणून पुन्हा सांगतोय की सोयाबीनचे जे शेतकरी आहेत, कापूस पिकवणारे शेतकरी आहेत, त्या सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना सांगतोय की जरा एक 8 दिवस थांबा। हे सरकार जाणार म्हणजे जाणार, आपलं सरकार तुम्हीच आणणार आहात। आणि आपलं सरकार असताना सोयाबीनचा भाव साधारणतः 6-6.5 हजारच्या पुढे होता। तुम्ही हे सरकार बदला, मी तुम्हाला सोयाबीनला 7,000 रुपये भाव देऊन दाखवतो। आपलं सरकार आल्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवतो। फक्त तुम्ही सरकार बदला। सरकार बदललं तर तुमचं आयुष्य बदलणार आहे, आणि नाही बदललं तर महाराष्ट्राची विल्हेवाट लागणार आहे। पूर्ण महाराष्ट्र नासून टाकायचा यांचा प्रयत्न सुरू आहे। वापरा आणि फेका ही भाजपाची वृत्ती आहे। भाजपा आदिवासी कोळी बांधवांचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करत आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी बोईसर इथल्या जनसभेत केली। भाजपा केवळ भूलथापा देत असल्याचं सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांनी कठोर टीका केली। आपलं सरकार सत्तेवर आल्यास मुलांना मोफत शिक्षण, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून हमीभाव देण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं।